नमस्कार, बेधडक या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कार्यक्रम चर्चेचा आहे, पण ही चर्चा आज आपण पॅरिसवर झालेल्या हल्ल्याबद्दल करणार आहोत। पॅरिसमध्ये जो हल्ला झाला, एक काळ रात्र होती पॅरिसमधल्या लोकांसाठी, फ्रान्ससाठी सुद्धा। पॅरिसमध्ये हल्ला झाला त्याचा निषेध आहेच। ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करणं हे सुद्धा गरजेचं आहे। पण त्याचबरोबर ही वेळ सुद्धा आहे की आता जागं कोण होणार, कधी होणार, आता एकत्र येण्याची वेळ आहे असं प्रत्येक वेळा म्हटलं जातं, पण ते नेमकं कधी होणार हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि या तीन प्रश्नांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। हा हल्ला झाल्यानंतर लगेचच आपण फक्त गुप्तचर यंत्रणांना दोषी धरून फायदा नाही, तर याबद्दलचे आज जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यावर सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे। पहिला प्रश्न बेधडक या आजच्या कार्यक्रमातला तो म्हणजे फ्रान्सची अतिसहिष्णुता त्यांना भोवलेली आहे का? फ्रान्समधल्या भ्याड हल्ल्यातून जगातले लोकशाहीवादी देश काही धडा घेणार आहेत का? आणि तिसरा प्रश्न, दहशतवादाला रोखण्यासाठी आता नवी जागतिक आघाडी निर्माण करण्याची गरज आहे का? पॅरिसमध्ये जे घडलं 26/11ला ते मुंबईमध्ये सुद्धा घडलेलं होतं। प्रत्येक वेळेला आपण चर्चा करतो, प्रत्येक वेळेला या गोष्टीचा विचार होतो, पण आता पुढे जाऊन नेमकं काय करायला हवं? जागतिक स्तरावर एक नवी आघाडी निर्माण व्हायला हवी का? या सगळ्या गोष्टींवर आपण बोलूया। आपल्या सोबत आहेत आज ज्येष्ठ पत्रकार आपल्या स्टुडिओमध्ये निळू दामले। त्यांचा या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास आहेच, वेळोवेळी ते लिहित असतात आणि व्यक्त होत असतात। आपल्या सोबत आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन, ब्रिगेडियर आहेत, लष्करी अधिकारी आहेत, पण तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या घडतात आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षेच्या बद्दल नेमकं काय व्हायला पाहिजे याचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे। आणि IBN लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे सुद्धा आपल्या सोबत आहेत। पहिला प्रश्न जो आहे, फ्रान्समधली अतिसहिष्णुताच फ्रान्सला भोवते का? म्हणजे जेव्हा दहशतवादी हल्ला होतो तेव्हा बाहेरच्या शक्ती, बाहेरची कारणं सांगितली जातात, पण ही अंतर्गत कारणंच कारणीभूत आहेत का? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। निळू दामले, फ्रान्समध्ये जे काही घडतंय त्याच्यासाठी फ्रान्सच जबाबदार आहे? फ्रान्समधली अतिसहिष्णुता जबाबदार आहे का? याला काही वेगळा शब्द, काही वेगळा संदर्भ तुम्ही जोडू शकाल? अतिसहिष्णुता असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की एक प्रकारचा आंधळेपणा। म्हणजे गेल्या एक 15 वर्षाच्या काळामध्ये फ्रेंच समाजामध्ये जे बदल घडत होते, विशेषतः पॅरिस किंवा आसपासच्या मुस्लिम वस्त्यांमध्ये, गरीब मुस्लिम ज्यांना आपण ते फ्रेंच भाषेत कोर्टियर्स म्हणतात, ह्याच्यामध्ये जे बदल घडत होते किंवा मुस्लिम समाजामध्ये जे बदल घडत होते, ह्या बदलाकडे फ्रेंच समाजाने दुर्लक्ष केलं। म्हणजे ह्या सगळ्या समाजामध्ये तिकडून सिरिया किंवा अरबस्तानमधून आलेले जे मुल्ला होते, त्यांना ते बिग ब्रदर म्हणतात, हे बिग ब्रदर तिथे येऊन बसले होते। त्यांना फ्रेंच सोडता इतर भाषा येत नाहीत, ते त्या वस्तीच्या बाहेर कधी पडत नाहीत, ते कधी लोकांना भेटत नाहीत। अशी ही सगळी पूर्णपणे एकारलेली जी माणसं होती, ही माणसं शाळेमध्ये आणि तरुणांना ही आपल्या कयात घेत होती। त्यांना अत्यंत एकारलेला असा एक इस्लाम त्यांना समजावून देत होती। या सगळ्या घटना घडत असताना सुद्धा फ्रेंच समाजाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। त्याला आपण आंधळेपणा म्हणू। 2000 साली ज्यावेळी घटना घडल्या त्यावेळी शिराक गव्हर्नमेंटने एक समिती नेमली होती, टोबिन समिती, आणि त्या समितीने अहवालात असं सांगितलं होतं की तिकडल्या शाळेमध्ये फ्रेंच शिक्षकांना शिकवणं सुद्धा कठीण होऊन बसलेलं आहे। याचं कारण जो कोणी लिबरल किंवा निधर्मी माणूस असेल त्याला तिथे ते टिकू देत नसत। शाळांमधलं वातावरण असं की ते मुला मुलींना भेटू देत नाहीत, मुला मुलींनी एकमेकांशी हस्तांदोलन करायचं नाही। एखाद्या शाळेत जर पालक आला आणि शिकवणारी जर शिक्षिका असेल तर पालक तिच्याशी हस्तांदोलन करायचं नाही। म्हणजे मुला मुलींनी एकत्र येता कामा नये, आपल्या धर्माच्या प्रतिमा सोडून इतर कुठल्या प्रतिमा तिथे आणता कामा नयेत, आणि बुरखा घालायला परवानगी नसताना सुद्धा बुरखा घालायला लावतात। रमादानच्या काळामध्ये जर कोणी उपास केला नाही तर ते उपास न करणाऱ्या माणसाला इतकं छळायचं की एका मुलाने शेवटी आत्महत्या केली। ह्या सगळ्या घटना आणि शिक्षकांचा रिपोर्ट टोबिन रिपोर्टने दिलेला होता सरकारला, शिराक गव्हर्नमेंटने दुर्लक्ष केले तिथे। आता इतकं रॅडिकलायझेशन फ्रान्समध्ये घडत असताना सुद्धा मुसलमानांच्या विरोधात बोलायचं कसं, जिहादी लोकांच्या विरोधात बोलायचं पण म्हणजे इस्लामबद्दल बोलायचं नाही, अशी जी काही बुळबुळीत भूमिका घेतली गेली, तिकडे दुर्लक्ष केलं
त्याचा हा परिणाम आहे. तेव्हा हा सहिष्णुतेपेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की पण किंवा वास्तवाकडे दुर्लक्ष, वास्तव बघायचं नाही असं. बरोबर बरोबर. मंदार फणसे आपल्या सोबत आहेत, IBN लोकमतचे कार्यकारी संपादक. मंदार, निळू दामले म्हणतात की फ्रान्स सरकारने आतापर्यंत या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, वास्तवाचं भान त्यांना राहिलं नाही आणि त्यातून हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडतायत. फ्रान्समध्ये जानेवारी महिन्यात शार्ली हेब्दोवर हल्ला झाला, त्यावेळी असं म्हटलं गेलं की 40 वर्षातला हा मोठा हल्ला आहे आणि आत्ताचा हल्ला हा दुसऱ्या महायुद्धानंतर झालेला मोठा हल्ला आहे असं म्हटलं जातंय. अतिसहिष्णुता हा शब्द वापरण्याचं कारण जे आहे, आत्ता आपल्या भारतामध्ये असहिष्णुता असा शब्द वारंवार वापरला जातोय आणि फ्रान्समध्ये आपल्याला माहिती आहे की सेक्युलर तो देश आहे, तिथे धर्म जो आहे तो कुठल्याही फॉर्मवरती लिहिला जात नाही किंवा धर्म असा कुठलाही कॉलम तिथे नसतो. अतिरेक आहे का, म्हणजे सहिष्णुतेचा अतिरेक झाला असं वाटतं का? एक लक्षात गेलं पाहिजे आपल्याला की एकतर पराकोटीच्या विरोधाभासामध्ये हे सगळं घडताना आपल्याला दिसतंय. फ्रान्स किंवा पॅरिस ज्या ठिकाणी हे सगळं घडलेलं आपण बघतोय, या सगळ्या ठिकाणी जर का आपण एक बघितलं तर स्वातंत्र्य, समता, बंधुता याची जगामधली सगळ्यात सरस ठरतील अशा प्रकारची उदाहरणं आतापर्यंत आपण या पॅरिस सारख्या अतिशय जिवंत आणि ज्याला असं म्हणता येईल की म्हणजे दिवसा आणि रात्री सुद्धा जागृत असलेल्या या शहरामध्ये हे अत्यंत घृणास्पदाचं असं कृत्य आपण आता झालेलं आपण बघतोय. याचा अर्थ असा आहे की एकीकडे हे स्वातंत्र्य, समता, बंधुता या सगळ्या शब्दांच्या अवतीभोवती जी रचना केली गेलेली आहे तिथल्या गव्हर्नन्सची, पॅरिसच्या आणि फ्रान्स सरकारच्या, त्याच्या पलीकडे जाऊन तिथे कुठेतरी एक विरोधाभास तयार चालला आहे. आणि जो आता निळू दामलेंनी त्याची अतिशय काही नेमकी उदाहरणं दिलेली आहेत की तिथे कट्टरतावाद बोकाळला गेल्या काही काळामध्ये आणि या कट्टरतावादामधनं त्यांना कुठेतरी एक खतपाणी मिळायला लागला. आपल्याला जर का एक बघायचं झालं तर आता हा येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की हे किती किती सुनियोजित होतं किंवा नव्हतं किंवा कसं काय. पण आयसिस नी ज्यावेळेला आता म्हटलेलं आहे की आम्ही याची जबाबदारी स्वीकारतो, त्याचा अर्थ असा आहे की कुठेतरी फ्रान्स सारख्या या अत्यंत प्रगत अशा देशामध्ये सुद्धा आयसिसचा शिरकाव झालाय का हे बघावं लागेल. आणि हे जर असं असेल तर ते अत्यंत धोकादायक असं येणाऱ्या काळातलं चित्र असेल, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. आपल्याला अतिशय अलीकडच्या काळामध्ये थोडक्यात सांगायचा मुद्दा आहे की आपल्याला आठवतंय की फ्रान्समध्येच ज्याला एक वाद सुद्धा घडला की ज्या दंगली उसळल्या, ज्या तिथले कट्टरतावादी मुस्लिम धर्मीय जे होते ते आणि इतर फ्रान्सचे जे रहिवासी होते त्यांच्यामध्ये, त्या दंगलींमध्ये सुद्धा त्यावेळेला तिथे खूप मोठा वाद झाला आणि त्यांना वांशिक वाद म्हणायचं की धार्मिक वाद म्हणायचं याच्यावरती तिकडे खूप मोठा खल झाला. त्यानंतर फ्रान्स सरकारने तिकडे ज्यावेळेला बुरखाबंदीसारखा निर्णय घेतला त्यावेळेला सुद्धा तिकडे एक अतिशय तीव्र अशी प्रतिक्रिया उमटलेली होती. कुठेतरी हे दिसतंय की फ्रान्समधला हा जो एक प्रकारे जी सहिष्णुतावाद होता, जी स्वातंत्र्य, समता, बंधुताची जी संकल्पना होती ती जास्ती ढिल्या पद्धतीने हाताळली गेली की काय आणि त्याचा हा परिणाम आज फ्रान्सला भोगावा लागलाय काय हे सुद्धा बघावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे ही अंतर्गत कारणं जी आहेत त्याचा सुद्धा विचार करावा लागेल. ब्रिगेडियर हेमंत महाजन सुद्धा आपल्या सोबत आहेत. महाजन सर, एक महत्त्वाची गोष्ट, हा हल्ला झाल्यानंतर जसं मुंबईत घडलं होतं, गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश आहे, गुप्तचर यंत्रणांना हे कळूच कसं शकलं नाही, 6 ठिकाणी हल्ले होतात आणि तरीसुद्धा याची कुठलीही खबरबात किंवा कुठलीही पूर्वकल्पना मिळत नाही, अशी टीका सुद्धा तिथे सुरू झालेली आहे. पण ही जी अंतर्गत कारणं याचा जो आपण विचार करतोय, मग ती अतिसहिष्णुता वाद असेल किंवा जसं निळू दामले म्हणाले की एक आंधळेपण असेल तिथल्या सरकारचं की तिथल्या परिस्थितीचं भान त्यांना आलं नाही, पूर्णपणे गुप्तचर यंत्रणांना दोष देणं हे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कितपत योग्य वाटतं? हो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मी फक्त 2-3 वाक्य बोलू इच्छितो. जे तुम्ही लिबरल ॲटमॉस्फिअर विषयी बोलला त्याच्याविषयी. अर्थातच फ्रान्स सरकारचं दुर्लक्ष झालं आणि त्यांनी अनेक तिथल्या समाजावरती जे बाकीचे कायदे आणि कानून लागायला पाहिजे होते ते लागू दिले नाही. त्यांनी जे अतिरेकी तिथे विचारसरणी सुरू केली त्याला कंट्रोल केलं नाही, ही कारणं नक्कीच होती, त्यात ते अगदी बरोबर आहे. पण नंतर त्यांनी गेल्या 5-6 वर्षापासून याच्यावरती काही ना काहीतरी कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. पण प्रत्येक वेळी भीती अशी वाटत होती की त्या समाजाला काय वाटेल आणि मग आमची जी इमेज आहे की आम्ही अतिशय चांगले देश आहोत, आम्ही सगळ्या विचारसरणीला इथे प्रोत्साहन देतो वगैरे, म्हणून त्यांचे प्रयत्न कमी पडले. त्यांनी प्रयत्न केले नाही असं नाही, प्रयत्न कमी पडले. आणि एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गेल्या काही महिन्यापासून प्रचंड संख्येमध्ये जे निर्वासित आहेत ते इराक आणि सिरियामधून तिथे यायला लागले आहेत आणि हे लाखोच्या संख्येने येत आहेत आणि त्याच्यामध्ये नक्कीच 1% किंवा त्याच्याहून कमी
हे आयसिसचे प्रॉपर ट्रेंड दहशतवादी आहेत. बरोबर. त्याच्यामुळे जशी आपल्या देशामध्ये बांगलादेशी घुसखोरी होते, 99% रोटी कपडा मकान करता येतात, पण 1% उलटी कामं येऊन करतात, तसे लोक येऊन गेलेले आहेत. बरोबर. आपण ज्यावेळेस गुप्तहेर संस्थांविषयी बोलतो, आता जे लोक तुमच्या फ्रान्समध्ये येऊनच आत राहिलेले आहेत त्यांना गुप्तहेर संस्था शोधणार कशा? जो 26/11 सारखा जो तो कोणी बाहेर न आला तर त्याला शोधणं एक वेळ शक्य आहे, पण जो फ्रान्समध्ये गेले 6 महिने राहतोय, 1 वर्ष राहतो आहे, सामान्य माणसासारखं वागतो आहे, काही उलटं काम करत नाही आहे, तर त्याला त्याच्या मनामध्ये काय चाललं आहे हे शोधण्याकरता अजून कुठलीही टेक्नॉलॉजी ही झालेली नाही, तयार झालेली नाहीये. आज जर आपण कोणी एखादा उलटं काही बोलताना पकडला गेला तर आपण त्याला पकडू शकतो. तो काही एखादं दुष्कृत्य करत असेल त्यावेळेस आपण त्याला पकडू शकतो. आपण कोणाला काही बॉम्ब ठेवताना बघितलं त्याला पकडू शकतो. हे म्हणजे गुप्तहेर संस्था अशा प्रकारचं काम करू शकतात. पण जर तुम्हाला त्यांच्या मनाच्या आत प्रवेश करायचा आहे आणि हे सगळं अतिशय शांतपणे चाललेलं आहे, तर त्याकरता तुम्हाला तुमचे जे गुप्तहेर आहेत हे त्या अतिरेकी किंवा दहशतवाद्यांचे जे गट आहेत त्यांच्या आत घुसवावे लागतील. आणि तशा प्रकारचे गुप्तहेर गोष्टी भारतीय सैन्य अनेक वेळा करतं, पण ते सोपं नाहीये, त्याला करायला पुष्कळ प्रयत्न लागतात. तर म्हणून गुप्तहेर कुठलाही हल्ला झाला आणि जर त्याला तर आधी ओळखता आलं नाही तर नक्कीच हे गुप्तहेर खात्याचं अपयश आहे हे म्हणावं लागेल. पण तेच मुख्य गुप्तहेर खात्याचं काम आहे. त्यांचं काम असतं की एका गवताच्या गंजीतून सुई शोधायचं हे त्यांचं काम असतं. जनरिक नुसती माहिती देणे की कधीतरी कुठेतरी केव्हा तरी हल्ला होणार आहे याकरता आपल्याला गुप्तहेर खात्याची गरज नाहीये. पण जे नेमकं ज्याला आम्ही म्हणतो ऍक्शनेबल इंटेलिजन्स की उद्या सकाळी 6 वाजता फ्रान्सच्या या स्टेडियमच्या बाहेर हल्ला होणार आहे अशा प्रकारची माहिती मिळाली तर ती आपण तो हल्ला हा थांबवू शकतो. दुर्दैवाने हे असं करणं हे सोपं नाहीये. आणि याकरता आपला पुढचा प्रश्न आपल्याला वापरता येईल की याकरता ही अशी गुप्तहेर माहिती काढण्याकरता काय करावं लागेल, तर याचं उत्तर आहे ह्युमन इंटेलिजन्स, याचं उत्तर आहे टेक्निकल इंटेलिजन्स, याचं उत्तर आहे सगळ्या सर्वसामान्य माणसांना आपले कान डोळे बनवावं लागेल. आणि जो फ्रान्सचा जो प्रश्न आहे, जो अतिरेकी वाद वाढतो आहे, अतिरेकी वादावरती काय करायला पाहिजे याकरता युरोपमध्ये त्याच्यावरती पुस्तकं लिहिली गेली आहेत, उपाययोजना तयार केल्या आहेत आणि त्याच्यामधल्या काही आपलं गृह मंत्रालय सुद्धा भारतामध्ये हे करत आहे. पण एक लक्षात ठेवा की मुख्य प्रॉब्लेम असा झालेला आहे की हे जे आता नवीन दहशतवादी आहेत हे ऍक्च्युअली जास्त लिबरल ऍटमॉस्फिअर मुळेच ते पुढे आलेले आहेत. पहिले एक समजूत होती की हे गरीब होते, हे कुठल्यातरी मदरसामधनं यायचे, आता तसं नाही आहे. आपण बघा की जे आपले कल्याणचे आणि ठाण्याचे जे युवक गेले आयसिस मध्ये हे सगळे मिडल क्लास फॅमिलीतले होते, चांगल्या शाळा कॉलेजेसमध्ये शिकले होते, तरी पण ते दहशतवादी बनले. आणि एकच मी शेवटचं उदाहरण देतो की जो मेहंदी मसरूर जो ट्विटर हँडल करायचा बँगलोरमध्ये IT कंपनीमध्ये काम करत होता, इंजिनियर होता आणि त्याचे आयसिसचे 18 लाख फॉलोअर्स होते. तर म्हणजे हे उदाहरण आहे की तुम्ही जास्त सोसायटीला मोकळं सोडलेलं आहे, त्याच्यावरती पुरेसं लक्ष देत नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं चांगलं होऊन सुद्धा तुम्ही अतिरेकी वादाला बळी पडत आहात. तर त्यामुळे तुमचा हा जो पहिला प्रश्न आहे हा नक्कीच उचित आहे. बरोबर आहे. मोकळं सोडलं, एवढं मोकळं सोडलं. आज हल्ला झाल्यानंतर फेसबुक आणि ट्विटरवर आयसिसचे समर्थक जे आहेत ते जल्लोष करताना सुद्धा आपल्याला दिसले, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सुद्धा येत होत्या. पण हा जो गुप्तचर यंत्रणांचा विषय आहे याचबद्दलचा एक शेवटचा प्रश्न नेहरू दामले तुम्हाला विचारायचा आहे की जसं त्यांनी म्हटलं प्रगत देश आहे फ्रान्स, हा प्रगत देश आहे, पण मग तिथली सुरक्षा व्यवस्था पण तितकी प्रगत आहे का खरंच? कारण ही चर्चा आपण मुंबई हल्ल्याच्या वेळी सुद्धा केलेली होती. पूर्णपणे दोष द्यावा गुप्तचर यंत्रणांना हे म्हणणं सुद्धा चूक आहे, कारण बरोबर तशी आपण चर्चा करू शकतो की चला ह्यांना का नाही कळलं, आधी त्यांना कळायला पाहिजे होतं. पण खरंच ते तितके प्रगत आहेत का? तिथली सध्याची सुरक्षा व्यवस्था ही कितपत तगडी आहे असं तुम्हाला, तुमची माहिती काय? फ्रान्स आणि अमेरिका दोघांची अवस्था सारखी आहे. तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि तुम्ही अगदी प्रत्येक माणसाच्या 24 तासातल्या घटना तुम्ही मॉनिटर करू शकता. याचा अर्थ तुमच्या हातात इंटेलिजन्स आला असा होत नाही. बरोबर. तर महाजन ते म्हणाले की गंजीमध्ये सुई शोधायची. तुम्हाला मुळामध्ये आज या फ्रान्स काय संबंध युरोपीय देशामध्ये प्रॉब्लेम असा आहे की हे लोक कम्प्युटर लावून एवढी माहिती गोळा करतात की या माहितीचे अर्थ काढण्या एवढी, मी काय आपल्या सामान्य भाषेत म्हणतो तेवढी अक्कल त्यांच्याकडे शिल्लक नसते. कारण माहिती मिळाल्यानंतर ते निर्णय घ्यावा लागतो. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला एका परीने वादग्रस्त उदाहरण आहे.
परंतु मध्यंतरी दुलाट यांच्या पुस्तकामध्ये बाहेर आलं की कारगिलच्या बाबतीमध्ये पाकिस्तान काय हालचाली करतंय हे किमान 6 आठवडे आधी आपल्याला माहित होतं आणि माहित असून त्याची माहिती थेट पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत जाऊन सुद्धा त्या कुठल्याही यांनी कारवाई केली नाही. आता याला काय करणार? तेव्हा एका बाजूला माहिती मिळवणं ही एक गोष्ट, परंतु ही माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला जी कामं करावी लागतात, जे निर्णय घ्यावे लागतात, हे निर्णय घ्यायची क्षमता काय तुमची, म्हणजे ज्याला आपण म्हणतो पॉलिटिकल विल नावाची गोष्ट लागते. आज फ्रान्समध्ये सुद्धा एकापर्यंत तोच प्रश्न आहे, जर्मनीमध्ये तोच प्रश्न आहे, ब्रिटनमध्ये तोच प्रश्न आहे की तुमच्यासमोर ही माहिती आल्यानंतर तुम्ही उभं राहणार का? तुम्ही म्हणणार का एकीकडे रॅडिकलायझेशन चाललेलं आहे आणि ते समजा इस्लामच्या पाठी लपत असतील तर आम्ही इस्लाम वगैरेचा विचार करत नाही, आमच्या ह्या देशाच्या घटनेच्या विरोधात आहे, तर ते लावत गेला तुमचा धर्म, असं म्हणण्याची राजकीय ताकद ही जर राजकीय पक्षाकडे सरकारकडे असेल तर होतं. आणि माझ्या असं लक्षात आलंय की अलीकडच्या काळामध्ये ते नसतं. राजकीय पक्ष हे केवळ मतांचा हिशोब करत असतात आणि म्हणून मतं मिळवण्याच्या नादामध्ये गेल्यानंतर अमुक केलं म्हणजे मतं जातील, तमुक केलं म्हणजे मतं जातील, असं दोन्ही बाजूनी घडतं. म्हणजे फक्त दहशतवादी हल्लाच एवढंच साम्य नाहीये मुंबई आणि पॅरिस मध्ये, नाही. तिथल्या राजकीय सगळ्या वातावरणात सुद्धा साम्य आहे ना, म्हणजे खरंच मंदार, जो महत्वाचा मुद्दा आहे, आज आपण दिवसभरात दिलीप पाडगावकर ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याशी बोललो आणि जे पॅरिसमध्ये राहिलेले आहेत, ही सगळी ठिकाणं जिथे हल्ले झाले ती त्यांनी पाहिलेत, ते सुद्धा असंच म्हणाले की एक वेळ आलेली आहे की हे सिद्ध झालं पुन्हा पुन्हा की तुम्ही कितीही प्रगत असा, तुमची गुप्तचर व्यवस्था कितीही प्रगत असू दे, आम्ही नेहमी तुमच्या एक पाऊल पुढेच असणार, हे दहशतवादी संघटनांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. हे असं म्हणणं, याच्यावर काय प्रतिक्रिया? एक अलीकडच्या काळात अमोल बघावं लागेल की गेल्या काही काळामध्ये ISIS मधल्याच काही तिथले जे जनरल्स आहेत त्यांनी एक अपील केलं होतं तिथल्या युवकांना आणि ते असं म्हणत होते की त्यांनी एक शब्द वापरला होता की तुम्ही लोन वुल्फ सारखं अटॅक करा, जिथे जिथे तुम्हाला जिहाद पुकारायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या लांडग्यासारखे जाऊन तिथल्या जे निष्पाप सगळे नागरिक असतील आणि तिथला जो जमाव असेल त्याच्यावरती जाऊन तुटून पडा. याचा अर्थ असा आहे की केवळ शस्त्र हा एक त्याच्यामधला मुद्दा नाहीये, याच्यामध्ये त्या विशिष्ट विचारसरणीला किंवा त्या विशिष्ट ध्येयासाठी ही लोक ज्यावेळेला काम करायला उद्युक्त होतात त्यावेळेला हा सगळा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे केवळ इंटेलिजन्स, केवळ शस्त्र आणि शस्त्रास्त्र सज्जता त्या देशांची, ह्याच्यावरती हा मुद्दा टिकू नये याच्यातला भाग नाही. आता मुद्दा एवढाच राहतोय की येणाऱ्या काळामध्ये ही सहिष्णुता टिकवून तुम्ही कशा पद्धतीनं हे सगळं क्रॅकडाऊन करणार आहात. कारण जो एक शब्द आता आपण वापरला, साम्य स्थळ आहेत, म्हणजे भारत असेल किंवा फ्रान्स असेल याच्यामध्ये आता ज्या पद्धतीनं हे सगळे हल्ले घडवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये काही साम्य स्थळ आहेत. ही साम्य स्थळं प्रत्येक गोष्टीमध्ये दिसत आहेत, अगदी सरकारपासून ते सरकारी त्या घटनेला जसा त्यांचा जो प्रतिसाद मिळत असतो त्याच्यापर्यंत ही साम्यस्थळं दिसत असतात. त्यामुळे या साम्यस्थळांवरती सुद्धा कुठेतरी आपल्याला काम करावं लागेल आणि त्या हल्ल्यांमध्ये सुद्धा अनेक साम्यस्थळं आहेत, ती सुद्धा आपल्याला बघावी लागतील. एक फरक आहे या सगळ्यामध्ये की भारतावरती झालेल्या हल्ल्यांमध्ये ISIS सारखी संघटना आतापर्यंत त्या अर्थाने संपूर्णपणे समोर आलेली नव्हती आणि इथे जे घडतंय ते वेगळं आहे. ज्या मिलिटन्सीच्या स्वरूपामध्ये अलीकडच्या काळामध्ये अल कैदापासूनच्या इतर आपल्याकडच्या ज्या जैश ए मोहम्मद आणि इतर संघटना असायच्या तशा पद्धतीची कार्यपद्धती ISISची नाहीये. ISIS ही संपूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं काम करते आणि ISISला समजून घेणं हे सुद्धा अलीकडच्या काळातलं एक खूप मोठं आव्हान त्या निमित्तानं जगाच्या समोर उभं आहे. खरंय. ISIS नेमकं कशा प्रकारे काम करते आणि त्यांचं काम किंवा त्यांचं नेटवर्क हे मोडून आपण दहशतवादाचा सामना कसा करायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी एकत्र यावं लागेल. त्यासाठी लोकशाहीवादी देश जे आहेत, आपल्यासारखे भारतासारखे देश जे आहेत, त्यांनी काहीतरी धडा घ्यावा लागेल आणि नुसता धडा घेऊन फायदा नाही, तर काहीतरी त्यावर आपल्याला पावलं सुद्धा उचलावी लागतील. एक आपण ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण याच विषयावर बोलणार आहोत की हा धडा नेमका काय असेल आणि प्रत्येक वेळेला ही चर्चा न करता या प्रकारे आणखी पुढे कसं जाता येईल, पॅरिसमधून आता नेमका काय धडा घ्यायचा. ब्रेक नंतर यावर चर्चा करूयात. पहा फक्त IBN वर. कधी मुंबईवर हल्ला होतो, कधी पॅरिस सारख्या शहरावरती हल्ला होतो. आज पॅरिससाठी एक काळा दिवस आहे. पॅरिसमधले आज सगळे लोक शोकाकुल आहेत. तिथे घबराट पसरलेली, एक प्रकारची घरातून बाहेर पडायची हिंमत आज लोकांमध्ये होत नाहीये. अगदी असंच वातावरण मुंबईमध्ये सुद्धा 26/11च्या दिवशी होतं, 2008 साली होतं. साधारण तसाच प्रकार पॅरिसमध्ये घडला.
आपण काही शिकलो का? आपण काही धडा घेतला का? सुरक्षा व्यवस्थेत काही वाढ केली का? आपल्याकडे सुद्धा अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे सुरक्षा व्यवस्थेत वाढ झालेली आपल्या रोजच्या जगण्यात सुद्धा आपल्याला जाणवत नाही. अगदी मुंबईतल्या इतर भागांमध्ये सुद्धा बॉम्बस्फोट झाले होते. ते भाग सुद्धा आज तेवढ्याच वर्दळीचे आहेत. तिथे सुद्धा अशाच प्रकारे एक ढिली व्यवस्था अजूनही आपल्याला दिसते. मग आपण धडा इतर देशांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर हल्ल्यानंतर घ्यायचा का? कधी घेणार? हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आपल्यासोबत आहेत निळू दामले, आपल्यासोबत आहेत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे आणि ब्रिगेडियर हेमंत महाजन. हेमंत महाजन, एक लष्करी अधिकारी म्हणून हा मुद्दा तुम्हाला कितपत महत्त्वाचा वाटतो? कशाप्रकारे महत्त्वाचा वाटतो आणि कशाप्रकारे याकडे बघितलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण आजही ट्रेनमधून प्रवास करत असताना, बसमधून प्रवास करत असताना, ST मधून प्रवास करत असताना हा प्रश्न मनात येतो की आपल्यासारखं आपण इथे बसलोय, तिकीट काढलं, कुणी येऊ शकतं, कुणी कुठेही जाऊ शकतं, इथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाहीये आणि याच मुंबईत कितीतरी वर्षांपासून 93 सालापासून बॉम्बस्फोट घडतायत, दहशतवादी हल्ले होत आहेत, पण अजून आपण त्यातून धडा घेतलेला नाहीये. पॅरिसच्या हल्ल्यामधून आपल्यासारख्या लोकशाहीवादी देशाने काय धडा घेतला पाहिजे? दहशतवादी हल्ला कसा थांबवायचा याचं जर उत्तर आपल्याकडे असतं तर हे जगामधले दहशतवादी हल्ले हे केव्हा थांबले असते. आपण एवढं करू शकतो की दहशतवादी हल्ले हे पूर्णपणे थांबणे हे अशक्य आहे, पण आपण त्याची जी पॉसिबिलिटी आहे, प्रॉबेबिलिटी आहे ती पुष्कळ प्रमाणामध्ये कमी करू शकतो. आता दहशतवादी हल्ला थांबवण्याकरता 3 प्रकारचे उपाय आपल्याला करता येतील की दहशतवादी हल्ला व्हायच्या आधी काय करायला पाहिजे, नंबर 1. दुसरा, ज्यावेळेस दहशतवादी हल्ला सुरू आहे, यावेळेचा दहशतवादी हल्ला जवळजवळ 2-2.5 तास सुरू होता, त्यावेळेला काय करायला पाहिजे. आणि तिसरं, दहशतवादी हल्ला पूर्णपणे संपल्यानंतर काय करायला पाहिजे. तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की हल्ला व्हायच्या आधी काय करायला पाहिजे. तर दहशतवादी हल्ल्यासमोरचं सर्वात पहिलं मोठं रक्षण करण्याची आपली ताकद आहे आपल्या इंटेलिजन्समध्ये. इंटेलिजन्स इज युअर फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. त्याकरता ह्युमन इंटेलिजन्स म्हणजे माणसाचं इंटेलिजन्स हे फार महत्वाचं आहे. याकडे आपलं जेवढं लक्ष असायला पाहिजे तेवढं नाही. टेक्निकल इंटेलिजन्समध्ये आता नवीन प्रकार आलेले आहेत. ते जे अमेरिकेकडे आहेत, जे फ्रान्सकडे आहेत, ते आपण आपल्याकडे लवकरात लवकर आणायला पाहिजेत. जसं इंटरसेप्शन असतं, जसं ईव्हड्रॉपिंग असतं, असे अनेक प्रकार आहेत. याच्याशिवाय आपण पुष्कळ, जसं निळू दामले म्हणत होते की आपण पुष्कळ डेटा जनरेट करतो. आपल्या CCTV कॅमेरावरती खूप काही येतं, पण ते बघतो कोण? बघायला कोणीच नसतं. नुसते ते CCTV कॅमेरावाल्यांची चैन चालते की त्यांचे कॅमेरे लागतात, पण त्याच्या आज जे रेकॉर्ड होतं, तुमच्याकडे जर काही फेस रेकग्निशन सॉफ्टवेअर असेल, तुमच्याकडे 200 दहशतवाद्यांचे फोटो असतील आणि तुम्ही या CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजमधून ते रन केलं आणि जर तुम्हाला टेक्निकल मदतीने कळालं की हा याच्यामध्ये एक माणूस पकडला, तर आपण ते काय करू शकतो. तर तशी टेक्नॉलॉजी, फेस रेकग्निशन असो, सिग्नेचर रेकग्निशन असो, व्हॉइस रेकग्निशन असो, अशा अनेक टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत. त्या भारतामध्ये पूर्णपणे वापरल्या जात नाहीत. त्या आपण लवकरात लवकर आणून आपल्या सुरक्षा व्यवस्थेने त्याकरता ट्रेन करायला पाहिजे. हा दुसरा भाग झाला. तिसरं झालं की इंटेलिजन्स आपल्याला इतर राष्ट्रांकडून हे अनेक वेळा मिळू शकतं, कारण अमेरिका आहे हे सगळीकडे लक्ष ठेवून असतं. तर हे सगळ्यांशी आता जसे आपले पंतप्रधान जात आहेत, बहुतेकांशी आपण डिफेन्सचे करार करतो आहे, त्याच्यामध्ये इंटेलिजन्स शेअरिंग अग्रीमेंट सुद्धा होत आहेत. त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा करायला पाहिजे, कारण प्रगत देश हे आपल्या खूप पुढे आहेत. तर इंटेलिजन्स हा एक भाग झाला की ज्याच्यावरती आपल्याला इतर राष्ट्रांची पण मदत मिळू शकते. आणि दुसरं जे आहे, आपल्याला खात्री आहे की आपल्याला बाकीच्या संधी द्यायची आहे की हल्ला सुरू असताना काय व्हायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे, याचं एक अतिशय उत्कृष्ट उदाहरण हे फ्रान्सने दिलेलं आहे. जर आपण मला अजून वेळ देत असाल तर मी याच्याविषयी बोलीन, नाहीतर मग आपण मी तुम्हाला याच्याबद्दल विचारतो, कारण हे खूप महत्वाचं आहे की जेव्हा हल्ला झाला त्यानंतर साधारणपणे 2-2.5 तासामध्ये हे सगळं नाट्य जे आहे ते संपुष्टात आलं, कारण 8ही दहशतवादी जे ते मारले गेले. आपल्याकडे सुद्धा धडाडी आणि धैर्य दाखवलं गेलं, सुरक्षा व्यवस्था जे होते, पोलीस होते, पण तरी सुद्धा 3 दिवस या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलेलं होतं. मंदार, नरेंद्र मोदी, जसं आता हेमंत महाजन यांनी उल्लेख केला की नरेंद्र मोदी सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी काल भाषण करताना सांगितलं की जगासमोर सध्या 2 महत्त्वाच्या समस्या आहेत, दहशतवाद आणि ग्लोबल वॉर्मिंग. ते भाषण करतात, ते वेगवेगळ्या नेत्यांना भेटत असतात आणि त्यांनी जसा उल्लेख केला नरेंद्र मोदींनी की जेव्हा आम्ही सगळे जगभरातले नेते भेटतो तेव्हा याच दहशतवादाच्या मुद्द्यावरती आमची चर्चा होते. पण अशी चर्चा होणं, असं भाषण करणं आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये आपल्यासारख्या म्हणजे भारतासारख्या देशामध्ये तरी फरक जाणवतोय का? एक लक्षात घेतलं पाहिजे अमोल की आता दहशतवाद हा केवळ भारतातला किंवा केवळ फ्रान्समधला असं बोलून आपल्याला चालणार नाही. आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्यायला लागेल की ग्लोबल दहशतवाद
आहे आणि ग्लोबली सगळीकडे हा दहशतवाद फोफावतोय. नुसता फोफावत नाहीये तर आता तो कुठे कुठे स्थिरावलेला सुद्धा आहे. फिलिपिन्स असेल एकीकडे किंवा अगदी सोमालिया असेल आणि चीन असेल किंवा अगदी पाकिस्तान तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर या सगळ्या देशांमध्ये सर्वत्र या ग्लोबल जिहादची किंवा ग्लोबल दहशतवादाची जी एक पाळंमुळं रुजलेली आहे ती कुठेतरी आता खणून काढावी लागणार आहेत. आणि ही खणून काढण्यासाठी एका कुठल्या देशांनी काहीतरी करण्यानी ते होणार नाहीये. त्यासाठी संपूर्ण जगात ज्या ज्या देशांनी हे भोगलेलं आहे किंवा ज्या ज्या देशांना एक कमालीची मोठी किंमत या सगळ्यामुळे भोगावी लागलेली आहे त्या सगळ्या देशांना एकत्र येण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही. आणि हा पर्याय जसा उरला नाहीये तसाच कुठल्या तरी देशांनी या संदर्भामध्ये आता लवकरात लवकर एक काहीतरी ग्लोबल टेररिझमच्या विरोधातली एक नवी अशी रचना समोर आणण्याची गरज आहे. प्रत्येक वेळेला अमेरिकेच्या बाजूनी त्यातनं विचार करणं त्यांनी त्याचा निषेध नोंदवणं इतक्यावरती आणि इतक्या पुरता हे थांबणार नाहीये. युरोप खास करून जो खंड आहे त्या युरोप खंडाला याची सगळ्यात जास्ती झळ बसण्याची येणाऱ्या काळामध्ये शक्यता आहे. खास करून इसिसच्या मार्फत आणि नंतरच्या काळात भारताला त्याची झळ सोसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण या सगळ्याचा विचार करताना मला निश्चित खात्री आहे अमोल की आपला देश किंवा आपल्या देशातली जी काही सगळी यंत्रणा असेल इंटेलिजन्स यंत्रणा असेल ती सगळी याचा विचार करते आणि कुठेतरी संपूर्ण जगामध्ये अशा प्रकारे या ग्लोबल जिहादच्या विरोधात एक ॲक्सिस तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल नजीकच्या काळामध्ये. आणि खास करून आता फ्रान्सच्या या हल्ल्याच्या निमित्तानं हे सगळं लवकरात लवकर घडण्याची अपेक्षा मात्र आपण ठेवू. बरोबर खूप मोठा हल्ला जो आहे त्यामुळे कदाचित फरक पडेल आणि काही बदल आपल्याला दिसून येईल अशी शक्यता आहे. पण निळू दामले तुम्हाला काय वाटतं जर शार्ली हेब्दोवर जो हल्ला झाल्यानंतर वेगवेगळ्या देशांचे नेते रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी ती रॅली एक मोठी काढलेली होती फ्रान्सची जनता त्यावेळेला रस्त्यावर आलेली होती तशी एकजूट पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या व्यासपीठांवर तुम्हाला दिसते का असं वाटतं की हल्ला झाल्यानंतर निषेध व्यक्त होतो एकजुटीची गोष्ट केली जाते चर्चा केली जाते दहशतवादाचा सामना सगळ्यांनी मिळून करायचा आहे असं म्हटलं जातं पण प्रत्यक्षात या गोष्टीवर एकवाक्यता येणं हे तितकंसं होताना दिसत नाही. खरंच अशी परिस्थिती आहे. शार्लो हेब्दो नंतर ज्यावेळी सगळे लोक एकत्र आले त्यावेळी पॅरिसच्या मुस्लिम वस्त्यांमधल्या तरुणांनी त्याच्यामध्ये भाग घ्यायला नकार दिला. फ्रान्सच्या अध्यक्षांनी पंतप्रधानांनी ज्यावेळी असं म्हटलं की ह्या बळी पडलेल्या लोकांसाठी प्रार्थना करा बरोबर त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आणि मुस्लिम वस्तीतल्या मुलांनी प्रार्थना करायला नकार दिला. आणि त्या उलट त्याच्यानंतरचे काही दिवस त्या शाळेतल्या मुलांनी हे झालं हे कृत्य बरोबर केलं. आणि ही जी सगळी माणसं आहे जी मारली गेली ही माणसं सिरियामध्ये आणि इराकमध्ये आपल्या माणसांना मारतायत तेव्हा हे बरोबरच केलं असं तिकडल्या लोकांनी म्हटल्याचे पुरावे आहेत. कुणीतरी विषघात पसरवलं होतं त्यांच्या मनामध्ये. म्हणजे ह्या गोष्टी ह्या बोलून ठराव करून होत नाहीत. बरोबर मला एकदम असं एक रूपक डोळ्यासमोर येतं की मलेरिया आणि डेंग्यू झाल्यावर मुंबईत आपण काय करतो सध्या फवारे मारतोय भाषणं करतोय अमुक तमुक करतोय. मुळामध्ये मुंबईमध्ये डास होता त्याचं कारण मुंबई गलिच्छ आहे मुंबईत गटारं आहेत मुंबईची महापालिका पैसे खाणं सोडून काहीही काम करत नाही. आता हे जोपर्यंत असेल तोपर्यंत डास तुम्ही मलेरियापासून काय वाचवणार फक्त हॉस्पिटलमध्ये कसं जा आणि प्लेटलेट्स कशा गोळा कराय तुम्ही करणार तसं करून चालत नाही. दहशतवादाच्या बाबतीमध्ये सगळ्या जगभर एक गोष्ट लक्षात आली आहे मग ते लंडन असेल पॅरिस असेल स्वीडन किंवा हॅम्बर्ग असेल सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ही माणसं म्हणजे विशेषतः प्रामुख्याने आता इस्लाममध्ये आपल्याला दिसत आहे. इस्लाममध्ये ही जी मुलं असतात ही चांगल्या घरची सुद्धा असतात पण काही कारणामुळे ती वेगळी पडलेली असतात किंवा ते असंतुष्ट असतात. त्यांना असं वाटतं की गोऱ्या मुलांच्या बरोबर आपल्याला एकीचं स्थान मिळत नाही वगैरे वगैरे. त्यांच्या मनामध्ये एक जो असंतोष असतो किंवा जे एक वेगळेपण असतं ह्या वेगळेपणावर स्थानिक समाज उत्तर शोधत नाही आणि मग तिथे जी एक स्पेस निर्माण होते पोकळी निर्माण होते ह्या पोकळीमध्ये मुल्ला घुसतो. बरोबर. आणि नंतर मग तो सांगतो की तुझं दुःख जे आहे ते दुःख तुझं इस्लाम माती मसण ते सगळं सुरू करतो ते आणि त्याच्यावरचा उपाय काय आहे का तर मारून टाका वगैरे असं सगळे. आता पाकिस्तानमध्ये तुम्ही लक्षात घ्या पाकिस्तानमध्ये ही जी मुलं जिहादी मुलं सामील झाली आहेत खैबर पख्तूनख्वामध्ये किंवा कराचीमध्ये सुद्धा ह्या मुलांना त्यांच्या दुःखावरचा उपाय भारतातले हिंदूंना मारणं हा कसा होऊ शकतो मला सांगा तुम्ही. हे शक्यच नाही. हिंदूंना मारून तुला भाकरी नाही मिळत पण हे त्यांना अक्कल आणण्यासाठी समाजाने जे करायला पाहिजे हे समाज करत नाही आणि तिथे मग मुल्ला लोक घुसतात. तेव्हा मुळामध्ये मुलांना किंवा एकूण त्याच्याकडे हे बघा हे आयसिसच्या लोकांनी आमंत्रण देऊन आणलेली माणसं नाही आहेत. ही सगळी जी मुलं आता गेल्या वेळी सापडलेली मुलं आहेत ना ही फ्रान्समध्ये जन्मलेली मुलं आहेत
उत्तम फ्रेंच मुलं आहेत, उत्तम त्यांना फ्रेंच येत होतं, तर तिथून पाठवलेलं असं नाही. तेव्हा ही माणसं ज्यावेळी असं जिहादी व्हायला निघतात त्यावेळी ती का जिहादी होतात? म्हणजे त्याच्या धर्माबद्दलच्या कल्पना काय, लोकशाहीबद्दलच्या कल्पना काय, सेक्युलरबद्दल कल्पना काय, हे सगळं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. शिक्षण व्यवस्था दुर्लक्ष करते, समाज दुर्लक्ष करतो, चिथावणी देणारी माणसं तिथे असतात. धर्माच्या बद्दल खूप वेडवाकडं बोललं जातं. आपला धर्म सोडून इतर धर्म वाईट आहेत असं एक सरसकट विधान सर्व धर्मातली माणसं करत असतात. आता हा जो गाढवपणा आहे धर्मामध्ये घुसलेला, सर्व धर्मामध्ये घुसलेला, हा कोणीतरी बाहेर काढायला पाहिजे. आता हे काढण्याकडे जर सरकारी लक्ष देणार नसेल, मग तुम्ही डबकी तयार करून ठेवलेली आहे. जशी मुंबई महापालिका डबकी तयार करते तसे ह्या जगातले सर्व समाज हे अशी डबकी तयार करतात. म्हणजे ते मारायला आणि मरायला तयार होतात, स्वतः मरायला सुद्धा ते तयार होतात. ते का तयार होतात ह्याबद्दल सुद्धा का म्हणजे त्याचं आता महाजन सांगतायत ते आर्मीच्या बाजूने बोलतायत. माणसाला एका बाजूने एक गोष्ट वारंवार सांगितली की माणूस ती करायला तयार होतो. सायकोलॉजीमध्ये व्यवस्थित सिद्ध झालेलं आहे. 15 दिवस एखाद्या माणसाला शिबिरात घाला आणि त्याला सांगा की अमुक माणसाचा गळा चिरणे तुला ईश्वराने दिलेला आदेश असं पाळलं की 15 दिवशी तो तयार होतो. हे माणसाचं बराकीकरण आहे. बरोबर. हे बराकीकरण साधारणपणे सर्व जगात होतं आणि ह्या बराकीकरणातला सर्वात मोठा वाटा धर्माचा असतो. आता हे ज्यावेळी घडत असतं त्यावेळी कोणीतरी त्याने समजावून सांगायला पाहिजे की राजा तुझ्या पलीकडे सुद्धा जगात इतर माणसं आहेत, इतर संस्कृती आहेत, इतर धर्म आहेत, सगळी माणसं समान आहेत एवढं जरी सांगितलं त्यांनाही तुझ्यासारखं जगण्याचा अधिकार आहे. कोण सांगणार? हे सांगत नाहीत आणि म्हणून हा सगळा घोटाळा होतो. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीकडे जगाने आता 21व्या शतकामध्ये गाढवासारखं 7व्या 8व्या शतकात किंवा आणखी 2000 वर्षापूर्वी काय सांगितलंय ह्याच्यावर तर माणसं राहणार असतील तर खरं नाही जगाचं. कडवे आणि धर्मांध लोक जे आहेत ते हे सगळं वातावरण बिघडवण्याचा जो प्रयत्न करतायत त्यांना रोखणं हे सध्या सगळ्यात महत्वाचं आहे. महाजन सर, तुम्ही मगाशी सांगत होतात जो राहिलेला मुद्दा आहे की फ्रान्समध्ये जो हल्ला झाला 2-2.5 तासामध्ये फ्रान्सच्या पोलिसांनी जे काम केलं त्याचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे. त्याबद्दलची काय माहिती तुमच्याकडे? दहशतवादी हल्ल्यानंतर जी कारवाई करायला पाहिजे ती फ्रान्सने चांगल्या प्रकारे केली. कारण त्यानंतर जशी मला ही बातमी मिळाली, मी 5-6 फ्रान्सचे चॅनल बघायचा प्रयत्न केला आणि BBC आहे, बाकी सगळे जे फॉरेन चॅनल्स आहेत ते बघायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मला हे असं दिसलं की नंबर 1 जिथे हल्ला झाला होता तिथे लगेच पोलिसांनी त्या जागेला म्हणजे रिकामं करून वेढा घातला आणि तिथे मग कोणीही दर्शकांनी प्रेक्षकांनी गर्दी केली नाही. तर आपल्याकडे काय होतं, जिथे दहशतवादी हल्ला होतो तिथे सगळे बाकी उरलेले लोक तिथे येऊन पोहोचतात आणि मग आपल्या कॅमेऱ्यातनं फोटो काढतात आणि फेसबुकवरती पोस्ट टाकतात. याच्यामुळे काय होतं की सुरक्षा एजन्सीज आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजना आपलं काम हे नीट करता येत नाही. दुसरं असं होतं की आपण ज्यावेळेस हल्ला होतो, हल्ल्याचं दहशतवादाचं एक मोठं तत्व आहे की 5 माणसांना मारा आणि 50,000 माणसांना किंवा 50 लाख माणसांना घाबरवा. आपल्याकडे आपली मीडिया ही दहशतवादाला जास्त महत्व देते. फ्रान्सनी काल जे दाखवलं त्यांनी दहशतवादी विरोधी कारवायांना जास्त महत्व दिलं. म्हणजे दहशतवादी काय केलं याच्यावर लक्ष दिलेलं नाही. दहशतवाद्यांना प्रसिद्धी देऊ नका, तुम्ही त्यांचं काम जास्त चांगलं करता आहात. आणि तिसरं काय, आपल्याकडे जो वाटेल तो उठतो आणि आपलं मत ठोकायला लागतो वेगळ्या विषयावरती, ज्याच्यामुळे पुन्हा दहशतवादाचं मत्र मिळतं. आणि खास तर मी आज तुमच्या चॅनलचं कौतुक करू इच्छितो की तुम्ही आज इथे कुठल्या पॉलिटिकल यांना बोलवलं नाहीये. त्यांनी म्हणजे आता फ्रान्स हा म्हणजे एकत्र त्यांनी बोललेले आहेत ते. तू मयमे हे झालेलं नाही. बरोबर. नक्की म्हणजे महाजन सरांचा संपूर्ण आदर ठेवून मला एकच म्हणायचं की माध्यम आपल्याकडे सुद्धा काही दहशतवाद्यांचा पाठपुरावा करतात किंवा दहशतवादाच्या संदर्भात काहीतरी एक ग्लोरीफाईंग काहीतरी दाखवतात, त्याच्यातला भाग नाहीये. फक्त मुद्दा एवढाच आहे की दहशतवाद हा जो आहे येणाऱ्या काळात म्हणजे महाजन सरांचा जो मुद्दा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतलं की दहशतवाद साधारणतः माध्यमांनी कसा दाखवावा किंवा काही याबाबतची जागृती जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितच माध्यम म्हणून वेगळ्या पद्धतीनं मला वाटतं ती हळूहळू येते. कारण जसं आपण 9/11च्या वेळेला म्हटलं होतं की तिथे कुठल्याही मीडियाने एकही मृतदेह दाखवला नाही, हळूहळू आपल्याकडे सुद्धा या प्रकारची जागरूकता येते की आपण दहशतवाद्यांनी नेमकं काय केलेलं आहे, किती जणांना मारलेलं आहे हे न दाखवता पोलीस काय करतायत यावर आपला जो फोकस आहे तो ठेवलेला होता. अर्थात तो सुद्धा किती दाखवायचा यावर सुद्धा 26/11 नंतर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. कारण जसं आहे की दहशतवादी संघटनांचे
पक्षाचे जे कोण मोरके होते ते तिकडे बसून आपल्याच चॅनल्सवरचं प्रसारण बघून त्यांना कळत होतं की पोलीस नेमकं काय करतायत ते. मंदार, याबद्दल काही पुढे आणखी पण अमोल मला एक मुद्दा हा मांडायचा आहे की इसिस सारखी संघटना मुळात जो मुद्दा निळू दामलेंनी त्या अगोदर मांडला की किंवा आता महाजन सर पण म्हणतो की 5 जणांना मारायचं आणि 5,000 लोकांवरती दहशत पसरवायची, हे इसिसनी सातत्यानं केलेलं आहे. आणि ते केवळ त्यावेळेच्या माध्यमांमधनं नाही तर त्यांनी सोशल नेटवर्कचा वापर केलेला आहे. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ सगळीकडे पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकांची शिरच्छेद करण्याचे प्रकार सातत्यानं इसिसनी घडवून आणलेले आहेत ठिकठिकाणी आणि त्याचं जाहीर त्यांनी प्रक्षेपण केलेलं आहे. त्यामुळे हा प्रकार जो दहशतवाद्यांचा असतो तो सातत्यानं चालू राहणार आहे हे आपल्याला सगळ्यांना भान ठेवून लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त एक मुद्दा त्यातला एक महत्त्वाचा अजून जो आहे की जो इस्लामचं जे तालिबानायझेशन जे सुरू आहे, ज्या पद्धतीने तालिबानीकरण सुरू आहे, याच्यामध्ये एक लक्षात आपल्याला घेतलं पाहिजे की इस्लामची मांडणी जी आहे ती प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तिथल्या मुल्ला मौलवींनी केलेली आहे. त्यामुळे हा सगळा जो दहशतवाद ठिकठिकाणी जो ज्या पद्धतीनं पाळमुळं घडवून आणलेला आहे तो अधिक क्लिष्ट पद्धतीनं समोर येताना आपल्याला दिसतोय. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महादी सारखी जी एखादी संकल्पना इस्लाममध्ये मांडली जाते, ज्यातनं एक जशी आपल्याकडे यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अशा पद्धतीची जी संकल्पना आहे, अशाच पद्धतीनं कुठेतरी पूर्ण ज्यावेळेला विनाश होणारे आणि एक कोणतरी समोर येणारे अशी जी एक मांडणी संकल्पना तिकडे आहे आणि त्या मांडणीचा आधार घेऊन सुद्धा दहशतवादी संघटना खूप फोफावत आहेत हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. त्या अर्थाने इस्लाममध्ये कुठेतरी इस्लाममधल्या सामान्य माणसांनी आणि इस्लाममधल्या विचारवंतांनी एकत्र येऊन कुठेतरी प्रबोधनाची प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू करण्याची सुद्धा एक प्रकारे गरज आहे असं म्हणता येईल. अर्थातच त्याच्याबरोबरीनं हे हिंदूंना सुद्धा तेवढंच लागू आहे, कारण हिंदूंमध्ये सुद्धा तेवढाच कट्टरतावाद अलीकडच्या काळामध्ये आपल्याला बघायला दिसतोय. म्हणजे व्यवस्थेने किंवा समाजाने त्याचबरोबर त्या वर्गातील त्या धर्मातील सुजाण जे लोक आहेत त्यांनीच या सगळ्या कडव्या आणि धर्मांध जी लोक आहेत त्यांना आवरणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. प्रबोधन हा शब्द त्यासाठी अतिशय करेक्ट आहे. एक ब्रेक घेऊया आपण. महाजन सर जसं म्हणाले की आपण कुठल्याही राजकीय पक्षांना इथे बोलवून काहीतरी तुतुमेमे करायचं उद्देश नव्हता आपला, त्यामुळे त्या सगळ्या पाहुण्यांकडून आपल्याला आणखी थोडं ऐकायचं आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IPN लोक. बेरडकमध्ये आज आपण चर्चा करतोय ती पॅरिसवर झालेल्या हल्ल्याची. पॅरिसमध्ये जो हल्ला झाला, 6 ठिकाणी हल्ले झाले आणि ते सुद्धा रात्रीच्या वेळेस, शुक्रवारी रात्रीच्या वेळेस, म्हणजे वीकेंडचा मूड असताना जिथे जास्तीत जास्त गर्दी असेल त्या ठिकाणी, स्टेडियम असेल, एखादा कॉन्सर्ट हॉल असेल किंवा रेस्टॉरंट्स असतील, इथे एकाच वेळी वेगवेगळ्या दहशतवाद्यांनी जाऊन हे हल्ले केलेले आहेत. त्यामुळे हा हल्ला जो आहे तो सुनियोजित असणार अशीच शक्यता आहे. यानंतर आता हळूहळू पॅरिसमधली परिस्थिती पूर्वपदावर येते. आपल्यासोबत निळू दामले आहेत. आत्ता परिस्थिती पूर्वपदावर येईल. आत्ता काही दिवसांनंतर कदाचित पॅरिसमधल्या नागरिकांच्या मनातली भीती जी आहे ती कमी होईल सुद्धा काही काळासाठी. पण वातावरण तिथलं पॅरिसमधलं किंवा पॅरिसकडे बघण्याची दृष्टी जगाची आहे किंवा फ्रान्सकडे बघण्याची दृष्टी जी जगाची आहे ती आता ह्याच्यामुळे बदलणार आहे का, असं काही होणार नाही? नाही, असं फारसं बदलणार नाही. एक तर तुम्ही मगाशी बोलताना जे म्हणालात की लोक घाबरतात वगैरे, तर काय नाही, पोलिसांनी सांगितलं म्हणून ते बाहेर पडले नाहीत. फ्रेंच माणसं लगेच बाहेर पडणार, तिकडे रेस्टॉरंटमध्ये छान शॅम्पेन घेणार आणि मजा करणार. फ्रान्समधली माणसं, पॅरिस म्हणजे एका परीने इस्लाम आणि फ्रान्स यांच्यामध्ये वाकडं का आहे? कारण फ्रेंच जीवन हे जीवनाचा आनंद घेणार आहे. बरोबर. तुम्ही बघा, सेक्सच्या बाबतीमध्ये बघा, दारूच्या बाबतीमध्ये बघा, कपडे बघा, सिनेमा बघा, नाटकं बघा, हे जीवन अत्यंत उत्तम जगण्याचं जे एक रूप म्हणून मानलं जातं ना, ते पॅरिस मानलं जातं. आणि तुम्हाला माहिती, पॅरिस हे कल्चरली एक प्रतीक आहे. म्हणजे बैरूटला तिकडलं पॅरिस म्हणायचे, एकेकाळी काबूलला सुद्धा आशियातलं पॅरिस म्हणायचे. पॅरिस म्हणजे उत्तम प्रमाणे जगणं. खरं. आता मुळामध्ये असं आहे की हे उत्तम जगणं नाकारणाऱ्याच सगळ्या व्यवस्था आहेत या इस्लाम सांगायचा प्रयत्न करतो. मुलामुलींनी मिसळू नये, मुलामुलींनी एकमेकांना भेटू नये. हे काय लावलाय तुम्ही? संगीत नको, नाटक नको, म्हणजे तुम्ही काय आयुष्यभर काय हेच धंदे करायचे काय? मला असं वाटतं की ही एक प्रकारची जीवनदृष्टी आहे जी जीवनातल्या आनंदापासून दूर पडणारी. आणि माझा असा आक्षेप आहे की बऱ्याच धर्मांमध्येही आहे. मला बरेच पण हळूहळू तसंच होतं. हा आहे. त्यामुळे ती गडबड आहे. आता मला असं वाटतं की फ्रेंच माणूस आहे हा असा इतका सरळपणाने काही यांच्यासमोर नांगी टाकेल असल्यातलं काही मला वाटत नाही. त्यामुळे तो मजा करणार. आणि मला असं वाटतं की हे इस्लामी लोक, जिहादी लोक जेवढे उद्योग करतील ना तेवढी पोर्नोग्राफी वाढेल. बरोबर. बघा, पोर्नोग्राफी वाढणार.
हा आणि माणसं आपल्याकडे छान ती मजा ban होणार. करणार, छान दारू पिणार आणि मजा करणार, बरोबर, कारण तुम्ही ते रोखताय. खरंय, आणि एक खरंय. लक्षात घ्या, ही मानवी जीवनाचं एक मोठं गंमत आहे. तुम्ही बंधनं घातलीत ना की माणूस ती बंधनं घालून जुगारायला निघतो. बरोबर, तुम्ही माणसाला स्वातंत्र्य द्या, माणूस जगतो. बरोबर. हे करू नको, ते करू नको सांगितलं की होतं. ते होणार. मंदार, हाच मुद्दा इथे महत्वाचा की पॅरिस सारखं शहर की जे मुक्तपणे जगणं आपल्याला शिकवतं आणि तिथे मुक्तपणे जगण्याचा आनंद घेण्यासाठी जगभरातून पर्यटक जात असतात. आपल्याकडे मुंबई सारखं शहर आहे आणि जर आपण दक्षिण मुंबईचा विचार केला तर साधारणपणे जगातल्या कुठल्याही शहरामध्ये जे घडतं ते साधारण काही प्रमाणात मुक्तपणे तिथे सुद्धा घडत असतं. तिथे पब असतात, तिथे खूप चांगलं पर्यटन जे आहे ते तिथे असतं. गोव्यासारखं एक राज्य आहे, पणजी आहे वगैरे, अशाच ठिकाणी टार्गेट करणं हे संस्कृतीच्या विरोधात शहरांना टार्गेट करणं हा सुद्धा एक मुद्दा या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तो विचारात घ्यायला पाहिजे का? मग इस्लाम असेल किंवा हिंदू धर्म असेल, कोणी हा नक्की म्हणजे हा संस्कृतींचा संघर्ष जो आहे तो चालूच राहणार आहे, जसं आता निळू दामले म्हणाले. पण त्या बरोबरीनं अमोल, मला आता एक मुद्दा, आपल्याकडे वेळ कदाचित कमी असणार आहे पण त्यासाठी मुद्दा एक महत्त्वाचा मांडावाचा वाटतोय. तो म्हणजे जसा वर्ल्ड वॉर II नंतर आता पहिल्यांदा पॅरिसमध्ये कर्फ्यू लागू झालेला आहे, पॅरिसमध्ये संचारबंदी पूर्णपणे लागू करण्यात आलेली आहे. त्या अर्थाने जसं दुसरं हे जे महायुद्ध होतं देशातलं, ज्या महायुद्धामध्ये आर्चड्यूक फर्डिनांडला मारल्यानंतर ते सगळीकडे पसरलं गेलं, त्याच पद्धतीनं मला कुठेतरी आता असं वाटतंय, हा आशावाद असेल, कदाचित वेडा आशावाद असू शकेल, पण असं वाटतंय की या फ्रान्सवरच्या या हल्ल्यानंतर कुठेतरी एकोप्यानी, एकजुटीने देशभरातले सगळे जे लोकशाहीवादी देश असतील त्या लोकशाहीवादी देशांनी एकत्र येऊन आता कुठेतरी या इसिस सारख्या अतिशय विषवल्ली वरती हल्ला करण्याची गरज आहे आणि अतिशय निर्दयपणे ही विषवल्ली जी आहे ती इकडनं काढून टाकली पाहिजे या जगातनं. अशा पद्धतीची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. अर्थात हे करताना खूप कसोटीच्या काळातनं जावं लागणार आहे या सगळ्या देशांना, आणि केवळ एका धर्माच्या विरोधात नाही तर या मानसिकतेच्या विरोधामध्ये कुठेतरी काम करणं हे सगळ्यात कठीण गोष्ट आहे. आणि ही कठीण गोष्ट आणि हे जे शिवधनुष्य जे आहे ते पेलण्याची गरज आता या जगातल्या सगळ्या मोठ्या लोकशाहीवादी देशांच्या समोर निर्माण झालेली आहे. बरोबर आहे. हेमंत महाजन सर, मी तुम्हाला थेट विचारतो, आता मंदारने सांगितलं त्याच्यावरच तुमची प्रतिक्रिया विचारतो की जो आशावाद मंदारने आता बोलून दाखवलेला आहे तो प्रत्यक्षात येईल अशी असं तुम्हाला वाटतं का? या सध्याच्या काळामध्ये कठीण काळ आहे, जसं मंदारने सांगितलं की कसोटीचा काळ असेल, शिवधनुष्य पेलावं लागेल, मोठं आव्हान असेल, जरी सगळे नेते एकत्र आले तरी सुद्धा हे घडणं जे आहे त्याला कदाचित वेळही लागू शकतो, पण हे असं प्रत्यक्षात होईल असा आशावाद तुम्हालाही आहे का? खरं म्हटलं तर मला मंदारला थोडंसं त्याच्या विरुद्ध बोलावं लागेल. मला याच्याशी अजिबात आशावाद नाही. कारण असं आहे की नुसतं आपण जर दहशतवादी बघितले, पाकिस्तानमध्ये 3 प्रकारचे दहशतवादी आहेत की एक जे भारताच्या विरुद्ध आहेत ते त्यांना मदत करतात, जे पाकिस्तानच्या विरुद्ध आहेत ते त्यांच्याशी भांडतात, आणि जे जगातमध्ये अल कायदा आणि तालिबानवाले त्यांना पण ते मदत करतात. तर दहशतवादाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि पाकिस्तान सारखा देश हा दहशतवादाला एक स्ट्रॅटेजिक वेपन म्हणजे एक सामरिक शक्ती म्हणून वापरतो. आणि चीन सारखा देश भारताला भारतीय उपखंडामध्ये तिथे कायमच तिथेच ठेवायचं, त्यांना जागतिक शक्ती बनू द्यायची नाही म्हणून पाकिस्तानला वाटेल तेवढी मदत करतो. आता तरी ते ग्वाडार पोर्ट दिलं, ते मोठी इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधतायत, त्यांना न्यूक्लिअर रिॲक्टर देत आहेत, हे देत आहेत, ते देत आहेत. तर त्याच्यामुळे अशा गोष्टीमध्ये मी अजिबात आशावादी नाही. अमेरिका गेले इतके वर्ष बडबड करत आहे की ग्लोबल वॉर ऑन टेररिझम, हे ग्लोबल वॉर ऑन टेररिझम अगेन्स्ट अमेरिका फक्त आहे. लक्षात ठेवा, जे आपल्या देशाचे जे दहशतवादी शत्रू आहेत त्यांच्याशी इतर देशांकडनं जी मदत मिळेल ती एक बोनस राहील. आपल्याला आपल्या दहशतवाद्यांशी आपल्याच ताकदीने लढावं लागेल. हे माझं एक शेवटचं एंड स्टेटमेंट या विषयावरती आहे. ओके, निळू धामले सुद्धा आपल्याबरोबर आहेत आणि त्यांना सुद्धा असं वाटतंय की असं आशावादी राहणं हे कदाचित चुकीचं सुद्धा ठरू शकतं, पण असा आशावाद आपण ठेवू शकतो मनात, त्याची पण काही कारणं आहेत. मला वाटतं निळू धामले तुम्ही सांगू शकाल की हा आशावाद मनात ठेवण्यासाठी काही कारणं घडतायत, काही उदाहरणं आपल्या समोर आहेत? मला मजा वाटते की मंदार आणि महाजन दोघेही बोलले, हे दोघं शिवधनुष्य पेलायला निघाले. ज्याला हिंदू धर्म नाही त्यांनी शिवधनुष्य म्हणजे काय तेव्हा हा शब्दांचा खेळ होईल. नाही, शब्दांचा खेळ नाही, मी अशा अर्थाने म्हणतो की इथून पुढलं जग आहे, या जगाची सगळे सिम्बल्स बदलणार आहेत. बरोबर. ही लोकशाही असेल, ही माणसांवर आधारित असेल, एक नवीन संस्कृती असेल. या नवीन संस्कृतीमध्ये कायद्याला महत्व असेल. लक्षात घ्या तुम्ही, आज घडीला सुद्धा आपली सगळी सिम्बल जी येतात ना ही धर्मातून येतात. कायदा नाही कोणी मानत, राज्यघटना नाही मानत. म्हणजे उदाहरणार्थ एखादा माणूस जर वेडावाकडे बोलत असेल तर आपण असं म्हणत नाही की बाबा रे या देशातल्या राज्यघटनेनुसार तुला हे करायचा अधिकार नाही, असं नाही म्हणत. त्याला कुठली तरी इतिहासातली उदाहरणे देऊन याने केलं त्याने केलं असं म्हणतात. असं नाही करून चालत.
फ्रान्समध्ये जे घडलं की जे सगळीकडे घडायला पाहिजे, फ्रान्सची राज्यघटना ही जगभर सर्व ठिकाणी राज्यघटनेचा पाया मानला जातो. स्वातंत्र्य, समता, बंधुता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे सेक्युलर कॉन्सेप्ट आहेत. लक्षात घ्या, तिथे माणसं एकत्र येऊन घटना बनवतात आणि माणसाचं स्वातंत्र्य मान्य होतं. ते स्वातंत्र्य कोणी काढून घेत नाही. आता त्या प्रश्नाकडे लोकांना पुन्हा जायला पाहिजे. याविरुद्ध मला ते आशावादी दाई म्हणतात, मी त्यांच्याशी एकावरून सहमत आहे. माणसं मागे मागे जातात. कोण 12व्या शतकात जाते, कोण 8व्या शतकात जाते, कोण टिपू 3ऱ्या शतकात सुलतानकडे जाते, नाही, आणि कोण आणखी इसवी सन पूर्वी 5000 वर्ष जाते. अरे आपल्याला 21-22व्या शतकात जायचा विचार करायचा आहे. तर मला असं वाटतं की जोपर्यंत आपण पुढे जायचा विचार करत नाही ना, तोपर्यंत. पण अशी काही उदाहरणं आहे जी मगाशी तुम्ही सांगत होतात की जे काम करतायत अशा बाबतीमध्ये, मध्ये ब्रिटनमध्ये असेल, जे फ्रान्समध्ये असेल, काही मुस्लिम वस्त्यांमध्ये असेल, मुस्लिम शाळांमध्ये असेल, ती उदाहरणं समोर, जगासमोर जास्तीत जास्त आणली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? हे घडलंय ना. म्हणजे उदाहरणार्थ ब्रिटनमधून जी माणसं आयसीएस मध्ये गेली, ही सगळी बर्मिंगहॅम आणि ह्या बाजूची होती. आता त्या बर्मिंगहॅमच्या एका बिव्हर्ली स्कूलमध्ये एक त्या माणसाचं नाव कमाल हनीफ म्हणून तिकडचे हेडमास्टर आहेत. त्याने हेरलं की कशामुळे होत होते की मुलं ही एकारलेपणाने जाऊन आयसीएसकडे जातात. त्यांनी एक साधी गोष्ट केली. सगळ्या मुलांच्या आई बापांना एकत्र केलं, मास्तरांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की मुलं टेलिव्हिजन किंवा इंटरनेटमध्ये जाऊन काय काय करतात ते बघा आणि एक साधी गोष्ट करा. ती म्हणजे त्यांना जगात इतर देश आहेत, इतर समाज आहेत, इतर भाषा आहेत हे त्यांना समजावून सांगा. त्या बिव्हर्ली स्कूलमध्ये ते सर्व धर्माचे कार्यक्रम घडवून आणतात. बरोबर. तिथे एवढंच नव्हे तर समलिंगी लोकांचे सुद्धा कार्यक्रम तिथे घडवून आणले आणि त्या मुलांना सांगितलं की बाबांनो लक्षात घ्या, ही सुद्धा माणसं आहे. तेव्हा जगात आपल्यापेक्षा इतर जग खूप मोठं आहे आणि ह्या जगाशी आपल्याला सांभाळून वागायचं आहे नावाची एक गोष्ट त्या शाळेमध्ये घडवून आणली आणि त्यामुळे त्या शाळेमधून किंवा त्या आसपासच्या भागातून मुलं आयसीएसकडे जात नाहीयेत. तर मला असं वाटतं की व्यापक होणं, या सगळ्या जगाचा भाग होणं. म्हणजे एका टीचरने, एका शिक्षकाने जे करून दाखवलं, अगदी म्हणजे मुळापर्यंत जाणं, नेमकं का घडतंय याची कारणं शोधून काम करणं, हे सुद्धा करणं खूप महत्त्वाचं ठरेल. आणि ते व्यवस्थेने करावं लागेल, ते समाजाने करावं लागेल, ते राजकारण्यांनी करावं लागेल, ते सर्वांनी मिळून करावं लागेल. जसं मंदार फणसे म्हणाले तसा आशावाद सगळ्यांच्या मनात नक्कीच आहे, पण हे प्रत्यक्षात कधी येणार याचीच सगळ्यांना वाट बघतायत. अशा प्रकारची चर्चा वारंवार करायला लागू नये हाच खरं तर उद्देश असतो, पण तसं घडत नाही. वेगवेगळे हल्ले जेव्हा होतात, दहशतवादी हल्ले होतात, त्यानंतर त्याचा निषेध केला जातो, जगभरातून निषेध होतो. आता तर ट्विटर आणि फेसबुक सारख्या माध्यमातून सगळेच जण त्याचा निषेध करतात, पण नेमकं त्याच्या मुळापर्यंत जाऊन, त्याच्या कारणांच्या मुळापर्यंत जाऊन काय नेमकं करता येईल याचा विचार होताना दिसत नाही. मग ते इंटेलिजन्स बद्दल असेल किंवा धर्मांधतेबद्दल असेल, याबद्दलची चर्चा आता करत असताना जे वेगवेगळे मुद्दे लक्षात आले, फ्रान्समधली घटना असेल किंवा फ्रान्समधली संस्कृती असेल, तिथपासून आपल्याशी सुद्धा, आपल्यासारख्या देशाने सुद्धा नेमका काय धडा घ्यायला पाहिजे याबद्दल या मान्यवरांनी जी मतं व्यक्त केली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. महाजन सर, तुमचे सगळे मुद्दे खूप महत्त्वाचे होते. निळू दामले तुमचेही धन्यवाद आणि मंदार फणसे आपल्या सोबत होते. ही चर्चा आपण आता इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.